चला मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विकी पाटील, एका बाजूला अमित नाईक दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रायगडातील दोन मातब्बर खेळाडू आहेत. मोरबी संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. सीतेज 11 चिखली पुणे आणि दुसऱ्या बाजूला मोरबी संघ पाहायला मिळतोय. रायगडचा मातब्बर संघ आहे. खेडकर 11 मोरबी एका बाजूला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला सीतेज 11 चिखली यांच्यातील मॅच. सीतेज करंडकाचे आयोजक सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका बाजूला अमित नाईक आणि भावेश नाईक आयकॉनमधून पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला विकी कलमे आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर आयकॉन म्हणून शेरू लोहार पाहायला मिळतील. एक पुण्याचा संघ एक रायगडचा संघ आहे. पुणे विरुद्ध रायगड मजा येईल ही मॅच पाहण्यासाठी. परंतु या अगोदर ठाण्याच्या कोपरीच्या संघाने कमालच केली. एक मोठा संघ म्हणजे नो डाऊट महाड संघ या गटातील जर पाहिलं तर एक दादा संघ म्हणून ओळखला जातो. परंतु क्रिकेट आहे, हार जीत होत राहते. आज मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. परंतु नो डाऊट मोठी टीम आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. संध्याकाळच्या 17 पर्यंत कळणार आहे की बैलजोडी कोण घेऊन जाणार. जो संघ मालक जिंकेल, ज्याच्या गावात जाईल, मला वाटतं डीजे लावूनच गावात जाणार आहे. चला समीर जगताप पहिले षटक घेऊन. सचिन खूप जबरदस्त कामगिरी राहिली. अमोल कासार विनंती असेल आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. राहुल कश्यपने देखील त्यांची चांगली साथ दिली. पहा मध्ये कुणी गाड्या लावू नये जेणेकरून आता VIP एंट्रीज देखील थोड्या वेळाने चालू होतील इकडे. महत्वाची मॅचला सुरुवात. आज या ठिकाणी कोपरीकरांनी देखील खुश केलं. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. मॅचला होते सुरुवात. पुणे विरुद्ध रायगड, मोरबी विरुद्ध चिखली, खेडेकर 11 विरुद्ध सीतेज 11. समीर जगताप समोर जर पाहिलं तर अमित. पहिला बॉल फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉलला ढकललाय. एक धाव तिकडे घेतली जाईल. दुसऱ्या धाबेसाठीचा कॉल दिलाय. फेकी केली आहे, फेकी चांगली आहे. 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. 4 ओव्हरची असणारी ही महत्वपूर्ण मॅच. एका बाजूला सध्या चर्चा आहे ज्या संघाची, ज्या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळाली, श्रीतेज करंडक त्याचे सर्व सचिन शेठ लालदास तापकीर आणि दुसऱ्या बाजूला खेडेकर साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. मोरबी विरुद्ध चिखली असा सामना आपल्या भेटीला आलाय. हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होईल. अमराज मृत्युंजय संघात खेळत असताना देखील यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. समीर जगताप यांनी अगदी सुप्रीमो देखील यावर्षी खेळले. बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर तेवढे जबरदस्त खेळाडू आहे. ISPL स्टार या वेळेला बॅकफुटला गेले. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, अडवलाय बॉल त्या ठिकाणी. एक धाव तिकडे मिळेल. धाव संख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 3 धाबा धाव फलकावर समीर जगताप. चिखलीचे स्थानिक खेळाडू आहेत. फुल टॉस बॉल. पहा बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागायचा आहे, लागलाय. असं वाटलं होतं की बॉल रिव्हर्सचा फटका खेळलाय. संधीही होती, फुलटॉसही होता, परंतु टायमिंग नाही झालं आणि इकडे निर्धाव चेंडू. नशीब जोरावर होतो गोलंदाजाचं असं म्हणेल मी. संघ मालकांचे सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर आहेत. ओ मिक्स फील्ड झाली आहे तिकडे आणि या चुकीला माफी नाहीये. जिकडे एकच धाव मिळायला पाहिजे होती तिकडे 4 धावा आलेल्या आहेत. भावेजी खेडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मोरबी संघाचे संघ मालक अमित खेडेकर या ठिकाणी आलेले आहेत. या अमित भाऊ आपला सन्मान केला जातोय. हो हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. मिक्स फील्डचा चौकार आला खरा,
परंतु पहिलं षटक या ठिकाणी समीर जगताप यांचं पाहायला मिळालं. बायच्या स्वरूपातील ही धाव आली आहे आणि धावसंख्या पहिली ओव्हर संपल्यानंतर झालेली आहे 8 धावा. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते. या अमित भाऊ खेडेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सरपंच संतोषजी राणे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. सगळ्यांचे सन्मान आहेत, परंतु संध्याकाळी एक असा सन्मान होणार आहे, एक बैलजोडी संघ मालकाला दिली जाणार आहे, परंतु जो जिंकणार आहे त्याला काय क्षण असेल ना ज्यावेळेला संघ मालक घरी जाताना ती बैलजोडी घेऊन जाईल आणि ते सुद्धा शर्यतीत पळणारे. मला वाटतं एखाद्या पेपरला देखील न्यूज यायला बसली आहे. यस, पेपरला सुद्धा न्यूज आहे. क्रिकेटच्या स्पर्धेत बैलजोडी संपूर्ण महाराष्ट्रातील हा विक्रम आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. विकी कलमे आयकॉन म्हणून या टीम मध्ये खेळतायत. त्यांनाच मात्र या ठिकाणी बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. लातूर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू बॉलिंगसाठी येत आहेत. विकी कलमे. समोर जर पाहिलं तर अमित नाईक ISPL सारख्या स्पर्धेमध्ये माजी मुंबईला खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळवला. छोट्याशा एकटघर गावातील खेळाडूने, उरण तालुक्यातील या खेळाडूने आणि दाखवून दिलं मोठं क्रिकेट खेळण्यासाठी परवेश भाऊ तुमच्या गावची टीम मोठीच असायला पाहिजे असं काही नाही. अमित नाईकने हे सगळं असं सिद्ध करून दाखवलंय. आणि आज जर पाहिलं तर बऱ्याच खेळाडूंसाठी आदर्श, मी तर म्हणेल अमित नाईक हे आदर्श आहेत. त्याचं कारण आहे त्याच्या गावची ग्रामीण टीम सुद्धा बनत नाही कदा कधी कधी, तरी सुद्धा आज एका मोठ्या मंचावर ते खेळतायत. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, वेगात बॉल टाकलाय, यष्टीरक्षकांकडे जातोय विकी कलमे. भरत शेठ बेलोसे उपजिल्हा प्रमुख शिवसेना फायनल सम्राट, समुद्र किनाऱ्याचा राजा, स्पीड किंग. ओ विकी कलमे आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी टाकताना पाहिला मी. बॅट तर फिरवली अमित नाईक यांनी, परंतु विकी कलमे सांगतायत मी सुद्धा लातूर वरून इकडे का आलोय. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. यावेळेला जास्त बाहेर आहे, वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. बिग हिट. यावेळेला मात्र अमित नाईकचा एअर स्ट्राईक पाहायला मिळतोय, सिक्सर. पट्टीवर चुकीला माफी नाहीये. बॉल मैदानाच्या बाहेर जातोय. प्रचंड उन्हाचा तडाखा, उकाडा पाहायला मिळतोय, परंतु त्याचही सुरू आहे जबरदस्त स्पर्धा. सोयरे चषक ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी भेटीला येताना पाहायला मिळते. बिग हिट. आणखीन एक मोठा फटका. अमित नाईक जबरदस्त टॅलेंट असणारा खेळाडू आहे, यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. एक मोठा फटका पुन्हा एकदा आलाय. धावसंख्या पुढे गेली 21 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढाई. अमित नाईक एका बाजूला, विकी कलमे एका बाजूला. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय. फिल्डर बऱ्याचशा दूरवरून त्या ठिकाणी येत आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या ठिकाणी हे प्रयत्न केले खरे, परंतु बॉल नाही थांबलाय. बॉल गेलाय सीमा रेषेच्या पार. 4 चौकार.
जर पाहिली तर आता 25 धावा धाव फलकावर, दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. हा सगळ्यात महत्वाची बाब. यावेळेला पाठीमागे वा अमित वा, काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक याही ठिकाणी त्याला पाहायला मिळतोय. आणि याही वेळेला बॉल सीमा रेषा पार, 4 चौकार. दोन ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 29. पहा सगळ्यात महत्वाची सूचना, एक मॅच नंतर लाईव्ह प्रेक्षेपण बंद केलं जाणार आहे. ज्या स्थानिक रहिवाशांना मॅचचा आनंद घ्यायचा आहे, मैदानात येऊन मॅचचा आनंद घ्यावा लागेल, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. दरवर्षीप्रमाणे अंतिम टप्प्यामध्ये आपण लाईव्ह प्रेक्षेपण बंद करतो. स्थानिकांना मैदानात येऊन या सगळ्या दर्जेदार खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्यात यावा, याकरता हा निर्णय. रेकॉर्डिंग चालू राहील. मॅचेस तुम्हाला नंतर पाहायला मिळू शकतात, परंतु लाईव्ह मॅच तुम्हाला मैदानातच पाहावी लागेल. तानाजी बनसोडे टीमचे कॅप्टन, पुणे पोलीसमध्ये कार्यरत असणारा वेगवान गोलंदाज, कोपरा ग्रुपमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील घेतला होता. याचा आयकॉन खेळत असताना तानाजी बनसोडे, वेग आहे त्यांच्याकडे. समोर जर पाहिलं तर ओमकार पाटील. यावेळेला ओमकारच्या बॅट मधून निघाला फटका, अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. माफ करा, सुरुवातीला माझ्याकडून कदाचित विकी पाटीलला उल्लेख झाला होता, परंतु ओमकार मोरबी साम्राज्याचा युवराज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एक दर्जेदार खेळ त्यांनी सातत्याने दाखवलाय. मोरबी या गावाचं ज्या वेळेला नाव निघतं ना, ओमकार पाटील हे नाव आठवतं, किंवा या नावाने या गावाला खूप सारं दर्जेदार क्रिकेट प्रस्तुत केलं तेही आठवतं. अमित नाईक स्ट्राईकवर आहेत आणि आता नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर ओमकार पाटील यांना आपण पाहतोय. हो, इकडे थोडासा टर्न झालाय बॉल. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 30 धावा धावफलकावर. तिसरी ओव्हर सुरू आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न. तानाजी बनसोडे, वेग आहे त्यांच्याकडे. यावेळेला वेगवान फटका खेळला जरूर आहे. फिल्डर त्या ठिकाणी बऱ्याचशा दूरवरून येत आहेत, बॉलला अडवतायत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, थ्रो केलाय आणि तिकडे रिस्क होती म्हणून ओमकारने सांगितलं नको, आपण एकच धाव घेऊया. चांगलं कमबॅक, चांगली ओव्हर टाकली आतापर्यंत तानाजी बनसोडे यांनी. चांगले गोलंदाज आहेत. यावेळेला मात्र पाठीमागे बॉल, खूप टप्प्याचा बॉल टाकला. खराब चेंडू होता, त्याचाच फायदा इकडे घेतला. बॉल सीमारेषा पार, 4. तानाजी बनसोडे यांनी जर पाहिलं तर सायबर क्राईम याच्यावर एक व्हिडिओ त्यांचा गेल्या वर्षी खूप व्हायरल झाला होता. सायबर जे गुन्हे सध्या घडतायत आणि त्याच्यापासून कसं आपण वाचायचं, याचा एक व्हिडिओ सुद्धा तानाजी बनसोडे यांचा गेल्या वर्षी चांगल्यापैकी व्हायरल झाला होता. पोलीस दलात आहेत. आणि धावफलक जर पाहिलं तर इकडे 35 झालाय. 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात. हा बॉल अखूट टप्प्याचा टाकला. ओमकार लगेच पोझिशन मध्ये आले. ओमकार पाटील, मोरबी, पनवेल तालुक्यातील एक बलाढ्य असा संघ. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. एक धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. थ्रो चांगला येतोय का पाहायचंय आणि यस, इकडे तोपर्यंत आपल्या क्रीज मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतायत अमित नाईक आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 37 धावा. तिसरी ओव्हर सुरू असताना एक बॉल महत्वाचा आहे. मागील मॅच मध्ये आपण 51 धावांचा पाठलाग करताना पाहिलं आणि आगमन होत आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. उपजिल्हा प्रमुख, शिवसेना आणि समुद्र किनारपट्टीच्या वेगाचा बादशहा, फायनल सम्राट, कोकण किनारा किंग, बैलजोडीचे मालक भरत शेठ बेलोसे यांचं आगमन होत आहे. कारण यावर्षी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भरत शेठ बेलोसे यांच्या बैलगाडीची चर्चा होताना पाहायला मिळाली आणि मोटरसायकल, बाईक, टीव्ही, फ्रीज अशी कित्येक बक्षिसं ज्यांच्या बैल जोडीने, चिमणे आणि छब्या या जोडीने जिंकली. या स्पर्धेचे आयोजक फायनल सम्राट भरत शेठ बेलोसे यांचं आगमन होत आहे. 37 धावा धाव फलकावर 3 ओव्हर संपल्यानंतर.
धावफलक जर पाहिला तर आगमन होतं या ठिकाणी. प्यारेबाई आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. भरत शेट यांच्या जोडीने या ठिकाणी आगमन होत आहे. क्रिकेटचा खेळ आणि बैलगाडी या दोघांचाही मेळ या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. कारण महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडलंय क्रिकेटच्या मैदानात एक बैल जोडी, ते सुद्धा विजेत्या संघाच्या संघ मालकाला. म्हणजे समुद्रावर एक बैलजोडी पुढल्या वर्षी आणखी एक्स्ट्रा पळताना पाहायला मिळणार आहे, जो मालक जिंकणार आहे त्याची. आणि आगमन होते या ठिकाणी. एच जे टायगर म्हणजेच सुशांत दादा जाधव, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस प्रदीप शेठ मुकादम आणि सुशांत दादा जाधव या दोघांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. दोस्ती जपली या मित्रांनी कित्येक वर्ष, क्रिकेटच्या पलीकडली दोस्ती. आणि सुशांत जाधव यांचा संघ क्वालिफाय सुद्धा झालेला आहे, म्हणजे बैलजोडीच्या दिशेने वाटचाल तर झाली आहे. शेवटचा षटक. शेरू लोहार आलेत बॉलिंग करण्यासाठी. राहुल लोहार पुण्याच्या भोसरी परिसरातील एक दर्जेदार खेळाडू, बायकरमॅन, बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ISPL स्टार. बॅटिंगसाठी अमित नाईक. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर ओमकार पाटील आहेत. ही सलामीची जोडी मोरबी संघासाठी. शेरू खोलबा टप्प्याचा बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि शेरू पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत. अमित नाईक यांना माघारी परतावं लागेल. विकेट. एका बाजूला टीम पाहायला मिळते खेडेकर 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मोरबी, आणि दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11 चिखली पुणे. पुणे विरुद्ध रायगड अशी मॅच या ठिकाणी सुरू आहे. एक नाईक आउट झाले, दुसरे नाईक मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी या शेरूला आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. प्रदीप शेठ आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. प्रदीप शेठ मुकादम. भावेश नाईक बॅटिंग साठी समोर. शेरू लोहार. कमी गतीचा बॉल, वाट पाहिली बॉलची आणि त्यानंतर वाट लावली आहे. 4 धावा. धावफलकावर पाहूया ही धावसंख्या किती असणार आहे. 4 बॉल तर अजूनही बाकी आहेत. 50-55 ची धावसंख्या चांगली बनू शकते. प्रयत्न करावे लागतील कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. यानंतर तो त्यांचा पहिला सामना होणार ना. यानंतर पारगाव आणि पारगावच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल साखर आणि पारगाव. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लोवर फुल टॉस. पुन्हा एकदा पहिल्याच बॉल सारखा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. बॉल अडवला जातोय. फेकी केली आहे, ती सुद्धा चांगली आहे. विकी कलमे होते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 42 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेरू लोहार आज गोलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आयकॉन स्पर्धांमध्ये ते मात्र गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतात. परंतु समोर जर पाहिलं तर ओमकार पाटील आणि भावेश नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे मोरबीसाठी. यावेळेला टप्पा पडतोय ऑफ स्टंपच्या बाहेर आणि इकडे नो बॉल. सर कसला नो बॉल आहे? यस, खेळपट्टीच्या बाहेर बॉल टाकला गेलाय. हा नो बॉल मान्य प्रवीण शेठ घोले यांच्याकडून एकरार घेऊन टाक. हो 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 हो, इकडे फ्रीडचा बॉलचा फायदा नाही घेऊ दिलाय. गती परिवर्तन केलं इकडे राहुल लोहारने. हा चला, टॉस साठी यायचंय. साखर टीम आणि पारगाव टीम टॉस साठी या ठिकाणी दाखल व्हा. इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस होणार आहे.
धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 44 शेवटचा षटक मार्गस्थ असताना यावेळेला समोर खेळले अधुऱ्या मनाने खेळलेला फटका पाहायला मिळाला. फिल्डर येतात त्या ठिकाणी एक चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आहे. विकेटचं पतन 22 आउट. सर्वेश ठाकूर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. बॅटिंगसाठी केवळ शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 44. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या परंतु त्याला कंट्रोल केलं सर्वेश. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल समोरच्या दिशेने जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. चेंडूची फेकी परंतु इकडे धावसंख्या झालेली आहे ती 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 45. विजयासाठी श्रीतेज 11 चिखली टीमला धावांची आवश्यकता आहे ती 46. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल येणाऱ्या कालावधीमध्ये. आणि कारण दुसरा डाव या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन पारगाव कॅप्टन या ठिकाणी आलेत का? चला लवकरात लवकर पारगाव कॅप्टन या. आणि दुसऱ्या बाजूला साखर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या ठिकाणी दाखल व्हायचे. पहिल्या डावाचे नायक राहिले अमित नाईक ज्यांनी केल्या 25 धावा एअर स्ट्राईक करत असताना. आणि गोलंदाजीमध्ये मात्र शेरूने टाकलेलं शेवटचं षटक चांगलं होतं. त्या अगोदर देखील जर तानाजी बनसोडे यांनी 8 धावा दिल्या. समीर जगताप यांनी 7 धावा दिल्या. विकी यांचं एक षटक महागडं राहिलं खरं परंतु बाकीच्या 3 बॉलर आहेत त्यांनी त्यांना थोडंसं कव्हर केलं. परंतु मॅच चांगली आहे बॅलन्स आहे. कारण मुरबीची गोलंदाजी पाहता हा सामना देखील चांगला होऊ शकतो. एका रांगेत संघ बाहेर येतोय ही शिस्त आहे या स्पर्धेची. आणि ज्या संघाने ही शिस्त पाळली नाही त्यांना पुढल्या वर्षी एंट्री नाही. यस जसा उल्लेख केला जातोय पौर संघाला ते बॅन करण्यात आलंय. चांगला संघ आहे परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून जे काही नियम आहेत अटी आहेत या सगळ्या संघांना बंधनकारक आपण केलेले आहेत. आणि म्हणूनच सकाळी 2 टीम लेट आल्या. दोन्ही टीमचे 3-3 बॉल कमी करण्यात आलेले आहेत. कालही जे लेट आले त्यांना पेनल्टी दिली परंतु ज्यांना पेनल्टी दिली ते 4 मध्ये गेले. आणि जे लेट आले तेच काल शेड झाले. पाहूया आज कोण शेड होणार आहे. आज बैलजोडीच्या दिशेने कोण जाणार आहे. परंतु काल मात्र सुशांत जाधव हे जवळपास बैलजोडीच्या जवळ गेलेले आहेत. पाहूया आज कोणत्या टीम असतील आणि काहीतरी खास असणार आहे अंतिम 3 मध्ये काय तर हा सस्पेन्स आपण कायम ठेवू. आणि चला विनंती असेल या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचे पारगाव. हा सुशांत दादा यांना विनंती असेल टॉस साठी आपण यायचंय. पारगावचा कॅप्टन नाही आलाय. पारगाव टीम कॅप्टन प्लीज लवकर या. पारगाव सुमित डोंगडे प्रदीप शेठ मुकादम यांना आपण घेऊयात. चला या प्रदीप शेठ मुकादम विनंती असेल या ठिकाणी या. आणि त्याचबरोबर सुशांत दादा जाधव आपण देखील या. या स्पर्धेशी जोडली गेलेली 2 व्यक्तिमत्व टेनिस क्रिकेट जगतातील धुरंधर खेळाडू महाराष्ट्रभरच्या सुशांत जाधव यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळते. विकी स्पोर्ट्स बाळे डिंगडॉंग पुणे या बलाढ्य संघांना मात्र ज्यांनी बरीच वर्ष क्रिकेट खेळलं असं महाराष्ट्रातील जिगरबाज खेळाडू. आणि बऱ्याच जणांना माहिती नसेल परवेश भाऊ आर्मी मॅन सुद्धा आहेत फौजी आहेत. तर 4 षटकांचा सामना असेल. काटा चालेल. टॉस जिंकला काय निर्णय असेल. फिल्डिंग करू. कसं वाटलं पहिली मॅच खेळत असताना पहिली मॅच जिंकल्यावर. एकदम मस्त वाटलं. आता लक्ष काय बैलजोडी
100% 100% बैलजोडी न्यायची आहे. बैलजोडी हो लावू जोरात. मी सुद्धा ऐकले तुम्हालाही बैलगाड्या शर्यतीची आवड आहे. आवड मी लाईव्ह बघतो, जात नाही कधी. जात नाही, परंतु आता ही बैलजोडी नेल्यानंतर बघू, जाण्याचा प्रयत्न करीन. बैलजोडीच्या दिशेने तुम्ही निघालेलात. प्रयत्न आता सर्वांसाठी बैलजोडी आहे. आम्हाला नाही भेटली तरी चालेल. क्या बात आहे. आता बैलजोडीची चर्चा महाराष्ट्रभर आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय पारगाव बॅटिंगला येईल. पाहत राहा ही मानाची स्पर्धा सोयरे चषक डीसीबी ग्रुप काशीची. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण यानंतर ज्यांचा आवाज आपण ऐकाल रायगड जिल्ह्यातील नवगाव गावचं भूषण, स्वतः एक चांगले क्रिकेटपटू आणि ही स्पर्धा 7च्या 7 वर्ष कव्हर करण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असे आवाजाचे धनी आणि आवाज अगदी मैदानाकडे खेचून आणला जातो. मी यासीन मर्चंट सरांना आमंत्रित करतोय. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात ते आमचे मित्र आणि आपल्या सर्वांचेच लाडके, सर्वांच्या गळ्यातील ताईत, समालोचन क्षेत्रामधील एक मोठे नाव चंद्रकांत शेट्टे. आपण मित्रांनो वळणार आहोत पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे जिंकण्यासाठी माझे गुणलेखक निकेश मला सांगत असताना निर्धारित 4 षटकांचा हा सामना आहे. 46 धावांची गरज. शेरू लोहारने अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला. अंतिम षटकामध्ये फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या. त्याचप्रमाणे पोलीसमध्ये कार्यरत असणारे तानाजी बनसोडे यांनी सुद्धा फक्त 8 धावा खर्च केल्या. समीर जगताप यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या. विकी कलमे मात्र थोडेसे महागडे ठरले, परंतु एकूणच अप्रतिम गोलंदाजी मी म्हणेन. 46 धावा इथे जमवायचे आहेत. सलामीचे फलंदाज मैदानावरती अवतरित झालेले आहेत. अकीब पटेल आणि त्याचा साथीदार शिरू लोहार हे 2 खेळाडू आपल्याला सलामीचे फलंदाज म्हणून पाहायला मिळत आहेत. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचा धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. आप देख रहे हैं सोयरे चषक 2025. ये 7वां एडिशन है, 7वां सीजन हम देख रहे हैं. पहला ओवर लेके आए हैं संकेत पाटिल, फिरकी के जादूगर. आयोजन कमिटीचं एक महत्त्वाचं निवेदन आहे. आयोजन कमिटीचं एक महत्त्वाचं निवेदन आहे. आयोजन कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा सांगतोय, ही स्पर्धा 7 वर्ष या ठिकाणी खेळवली जाते. कोणत्याही पद्धतीचं गालबोट लागू नये याचा प्रयत्न आयोजन कमिटीने केला. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये शिस्त यावी यासाठी प्रयत्न केला आणि हे सगळं करत असताना जर पाहिलं तर काल काही एक घटना या ठिकाणी घडली देखील. आयोजन कमिटीने ही स्पर्धा चांगली व्हावी याकरता जर पाहिलं तर स्वतःचा संघही या स्पर्धेमध्ये खेळवला जात नाही याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि आयोजन कमिटीच्या वतीने सातत्याने हेच प्रयत्न आहे की कोणताही संघ असू देत, किती जवळच्या व्यक्तीचा, काल सुशांतदादाच्या संघालाही 2 रनची पेनल्टी दिली गेली आहे. तर सगळ्यांना पेनल्टी दिली गेली आहे आणि कोणताच उद्देश कमिटीचा असा नव्हता की ठराविक संघाच्या बाबतीत. आणि आणखीन एक चांगला बॉल. आणि आयोजन कमिटीचं असं म्हणणं आहे, काल संस्कार 11 सर्वे या संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर काही कमेंट्स करण्यात आल्या आणि अशा प्रकारच्या कमेंट्स यापुढे आपण करू नये. आणि आयोजकांच्या जर अटी नियम मान्य नसतील तर आपण पुढल्या वर्षी जर आपल्याला नियम अटी माहीत नसतील तर
स्पर्धेमध्ये प्रवेश घेऊ नये असं देखील आयोजन कमिटीने कळवलेलं आहे. परंतु ही स्पर्धा नियम आणि अटीनुसारच खेळवली जाणार आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. धन्यवाद. यस, चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान पर चलते हैं जहां पे फिरकी के जादूगर संकेत पाटिल। आहा, संकेत का क्या करे, यही सवाल शिरलोहार के सामने। लगातार 4 गेंदे सीमेंट विकेट होने के बावजूद बल्लेबाजों के लिए पैराडाइज जिस विकेट को कहा गया, यहां पे देखिए हम सभी को गलत ठहराते हुए संकेत पाटिल। क्या बात है संकेत की। एसपी अर्थात सुपर प्लेयर, एसपी अर्थात संकेत पाटिल। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, इसे कहते हैं रिदम, इसे कहते हैं फॉलो थ्रू और इसे कहते हैं आरामदायक एक्शन। होश उड़ाने वाली गेंदबाजी, पर खच्चे उड़ा दिए हैं गेंदबाज बल्लेबाज के। क्या करे, अब यहां पे हैट्रिक की दहलीज पर, हैट्रिक के कगार पर, हैट्रिक के दरवाजे पर दस्तक, सॉरी मेडन ओवर के दस्तक देते हुए, सॉरी हैट्रिक नहीं, माय मिस्टेक, यहां पे मेडन ओवर के रास्ते पर मार्गक्रमण करते हुए। और इसी के साथ इस प्रतियोगिता का ये पहला मेडन ओवर, जरा जोरदार तालियां होनी चाहिए। और आयोजन कमेटी की तरफ से इस मेडन ओवर के लिए 2000 रुपए की इनामी राशि। यस, अमित जी खेड़ेकर, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। यस, ये 2000 रुपए का इनाम सेमीफाइनल और फाइनल के लिए होगा, मगर 500 रुपए का इनाम यहां पे आ चुका है। तो दोस्तों, पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। संकेत पाटिल ने यहां पे मेडन ओवर किया है। शिरलोहार ने 6 गेंदों का सामना किया और अपना अकाउंट ओपन करने में नाकाम रहे। अब 18 गेंदें बची है। 18 गेंदों में जीतने के लिए 46 रनों की जरूरत। एक वक्त ऐसा लग रहा था कि आसानी के साथ ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है। चिखली टीम आसानी के साथ ये रनों को चेस करते हुए सेकंड राउंड में प्रवेश करेगी, मगर अब वही मैच 6 गेंदों के बाद बहुत ही मुश्किल सा नजर आता हुआ। 18 गेंदों में 46 रन बनाना इतना भी आसान नहीं है। इसी बीच नए गेंदबाज आए हैं भावेश नाइक। भावेश नाइक ने भी बहुत ही बढ़िया शुरुआत की है। स्क्वायर लेग की जानिब अक्रॉस द लाइन अपने बल्ले को हॉरिजॉन्टल घुमाया था, मगर गेंद और बल्ले की मुलाकात नहीं, सीधा शरीर से गेंद जाकर टकराई, मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था। उसका फायदा मिला दोनों भी बल्लेबाजों को और 1 रन चुरा लिया। ये पहला रन स्कोर कार्ड पर लगता हुआ। इस 1 रन के साथ अकाउंट ओपन हो चुका है चिखली टीम का। चिखली टीम को अब जल्द ही कुछ सोचना पड़ेगा। देखिए, बड़े स्ट्रोक अगर नहीं आ रहे हैं तो सिंगल और डबल के ऊपर भी आपको कॉन्सेंट्रेट करना होगा। अपने साथी बल्लेबाज को भी खेलने का मौका देना होगा और उसी के साथ साथ यहाँ पे रनों की संख्या को हिलता रखना होगा। जी हाँ, यहाँ पे देखिए हाथों से दूसरा रन चुरा लिया। जिस तरह से कोई आंखों से काजल चुराता है, उस तरह से यहाँ पे उनके हाथों से रन चुरा लिया है। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल। ये अच्छा तालमेल, अच्छा कोऑर्डिनेशन और एक दूसरे के ऊपर भरोसा होना बेहद जरूरी है। भावेश नाइक फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। ओवर पिच गेंद थी ऑन द राइट, उसे खेला है, मगर मिड विकेट में फील्डर तैनात है। वहां पे थोड़ा सा फंबल हुए, आउटफील्ड में थोड़ी सी खराबी और उसका खामियाजा भुगतना पड़ेगा। जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे मिलेंगे 2 रन। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहला ओवर मेडन आया था। अंपायर जी कुछ इशारा कर रहे हैं। शेरू लोहार और आशीष दूसरे बल्लेबाज अकीब पटेल। अकीब पटेल ने भी 1 गेंद का सामना किया है।
आकी पटेल ने एक गेंद का सामना किया है, मगर शेरू लोहार को जल्द ही अपने बारे में कुछ सोचना पड़ेगा, क्योंकि पहली 6 गेंदें बिंदी खेलने के बाद अब यहां पे लगातार 2 मरतबा 2 रन आ चुके हैं। ओहो, इस मरतबा उड़ाया, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं, गेंद दर्शक दीर्घा में 6 रन के लिए, शानदार सिक्सर। इस छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 11 रन। पहला ओवर मेडन डाला था संकेत पाटिल ने। सुपर प्लेयर, मैंने कहा था ना कि सुपर प्लेयर अर्थात एसपी और सुपर प्लेयर मतलब संकेत पाटिल। संकेत पाटिल भी एसपी है। भावेश नाइक के ऊपर अब आक्रमण की धार को तेज कर दिया है और ये सख्त जरूरी था बल्लेबाजी करने वाली टीम चिखली के लिए। मोरबी बनाम चिखली ये मैच हम देख रहे हैं। 4 ओवर का मैच है, 46 रनों की जरूरत जीतने के लिए। पहला ओवर मेडन किया था संकेत पाटिल ने। अब यहाँ पे लास्ट ओवर की भरपाई करने का इरादा, और वही इरादा यहाँ पे स्पष्ट नजर आता हुआ, और ये करना ही होगा। उनके पास कोई ऑप्शन नहीं है दूसरा, ना ही कोई चारा है। फिर से एक बार भावेश राइट आर्म ओवर द विकेट दौड़ पड़े। जी हाँ, बैकफुट पर तैयार थे, थोड़ा सा वेट किया और बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को खेल दिया है वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में, मगर वहां पे उतनी ही अच्छी फील्डिंग का प्रदर्शन देखने को मिला और इसी वजह से मिलेगा मात्र 1 रन। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 12 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। पहले विकेट के लिए साझेदारी यहाँ पे पनप रही है। हर ओवर में कम से कम आपको 1 से 2 बड़े स्ट्रोक खेलने ही होंगे। जी हाँ, ऑप्शन के बाहर वाली गेंद को स्क्वायर कट के दिशा में, स्क्वायर कट के रूप में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी और शॉट कवर की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 13 रन। अब कितने रन चाहिए बचे हुए 12 गेंदों में, ये हमारे ऑपरेटर विवेक बताएंगे। 12 गेंदों में 33 रनों की जरूरत, और हमारे ओमकार हालांकि प्यार से, लाड़ से माज या मास कहते हैं। मेरे ख्याल से जो गायक है वो इसी वजह से उन्हें ये नाम दिया हुआ है। अक्षय पाटिल अर्थात मोनिया के सर्वश्रेष्ठ ये फैन फॉलोवर और बहुत ही मेहनती ये लड़का है। जब भी ये टूर्नामेंट होता है तो हर तरह का काम ये मैदान के बाहर करते हैं और इस टूर्नामेंट के लिए बहुत बड़ा योगदान देते हैं। धन्यवाद ओमकार, आपका बहुत बहुत शुक्रिया। क्योंकि दोस्तों हमें तो खिलाड़ी खेलते हुए दिखाई देते हैं, मगर उन खिलाड़ियों के लिए यह जमीन कौन तैयार करता है? इन खिलाड़ियों के लिए जो आयोजन, संयोजन, पूरी तरीके से प्रयोजन हमें देखते हैं, वो प्रयोजन मैदान के बाहर बैठे हुए यही स्वयं सेवक और वॉलेंटियर्स करते हैं। और उन वॉलेंटियर्स में से एक नाम ओमकार का, जो कि पानी मुहैया करवाया रहा है और जो कि पुण्य का काम है, सवाब का काम है। धन्यवाद ओमकार। चलिए दोस्तों, तो 12 गेंदों का खेल शेष क्या है? अब यहां पे विशेष 12 गेंदे 33 रनों की जरूरत, तकरीबन 16.50 के औसत से यहां पे रन बनाने हैं, जो कि इतना भी आसान नहीं है। मगर इस विकेट के मद्देनजर, इस मैदान को देखते हुए, इसके पहले भी ऐसे कारनामे हमें देखने को मिले हैं। इस विकेट के ऊपर 12 गेंदों में 52 रन भी बन चुके हैं और इसी वजह से ये 33 रन भी बन सकते हैं। आहा, मगर क्या कमाल की शुरुआत है। और ये देखिए, यहाँ पे जोरदार अपील तो हुआ है रनआउट का, मगर रनआउट कौन होगा? जी हाँ, शायद नॉन स्ट्राइक इन पर जो बल्लेबाजी कर रहे थे, रनआउट के रूप में आउट होकर मैदान से बाहर। फर्स्ट विकेट डाउन। परेश ठाकुर अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं और इसी बीच मैदान में नमूदार होते हुए
नरसिंह पालमपल्ले। हालांकि बहुत ही सुपरिचित ये खिलाड़ी है, बहुत ही शानदार ऑलराउंडर के हैसियत से हर मैदान पर इसे खेलते हुए मैंने देखा है। लंबे लंबे छक्के लगाने के लिए और बड़ी बड़ी लंबी पारियां खेलने के लिए माहिर ये खिलाड़ी। आज उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। एज आइकॉन के रूप में जो खेल रहे हैं, आप अपना एक अच्छे बल्लेबाजी का स्तर यहां पे दिखाना होगा। ओहो, ऑप्शन के बाहर वाली गेंद को देखिए किस अंदाज से खेला है। कारपेट के सहारे गेंद फिर से एक बार वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल कर लिया है। दूसरा रन लेने का कोई इरादा नहीं था। स्ट्राइक अब आइकॉन खिलाड़ी नरसिंह पालमपल्ले के हाथों में देने की कोशिश। जी हाँ, हालांकि मैंने अक्सर इनको एज आइकॉन के रूप में खेलते हुए देखा, मगर ये अब यहाँ पे अपने गांव के खिलाड़ी के रूप में खेल रहे हैं। क्या बात है। चिखली गांव से बिलोंग करने वाला, चिखली के गांव का नाम रोशन करने वाला, चिखली गांव का नाम पूरे भारतवर्ष में लेके जाने वाला ये नरसिंह पालमपल्ले। नरसिंहों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी भी है, क्योंकि जितना बड़ा नाम उतनी बड़ी जिम्मेदारी, उतना बड़ा काम आपको करना पड़ता है यहाँ पे। मगर परेश ठाकुर की तारीफ बनती है। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद परेश की ऑन द राइज खेला है जरूर नरसिंह ने, मगर मात्र एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। कोई चारा नहीं है उनके पास। देखिए अब यहाँ पे रनों की भूख और रनों का टेंशन, मनोवैज्ञानिक दबाव सताता हुआ दिखाई दे रहा है। बल्लेबाज थोड़ा सा अपना संयम यहाँ पे गवाते हुए, मगर शांत और संयमी बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि आपको शॉट सिलेक्शन बहुत ही इंपॉर्टेंट है। कौन सी गेंद खराब होगी उसका इंतजार करना होगा। इस मर्तबा ऊंचाई ज्यादा है और लंबाई कम। डीप मिड विकेट में एक आसान सा कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। देखिए हमारे डीजे मास्टर ने भी मथुर की याद ताज़ा की है, मगर परवेश शेठ बेलो से, उसी के साथ भरत शेठ बेलो से उनके पास भी एक लाजवाब तूफानी जोड़ी है। उनका नाम है चिमनिया और छब्या। बहुत सारे खिताब उन्होंने जीते हैं और मुरुड तहसील के काशीद गांव का नाम रोशन किया है। जैसे चंदू शेट्टे सर ने कहा था कि मोटरसाइकिल, फ्रिज, टीवी, ऐसे बहुत सारे खिताब अपने नाम करने के बाद एक जबरदस्त और वजनदार परफॉर्मेंस उनका देखने को मिला है। उसी तरह से वजनदार परफॉर्मेंस यहां पे बल्लेबाजों का देखने को मिलना जरूरी है। फुल टॉस गेंद, बहुत ही खूबसूरत ये शॉट दो खिलाड़ियों के बीच में से निकाल दिया है। एक लंबी दूरी तय करके जब तक उस गेंद तक वो खिलाड़ी पहुंचते हैं तब तक दोनों भी बल्लेबाज सही सलामत ये दूसरा रन मुकम्मल करते हुए अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, हिरनों की तरह दौड़ लगाते हुए विकेट के ऊपर। देखते देखते यहाँ पे 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर दोस्तों 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। बहुत ज्यादा पिछड़ते हुए चिखली टीम यहाँ पे जीव होतो वर खाली, मैदानात होता आगमन यांचे जीव होतो वर खाली। जीव ऐकू येते मान्य सुशांत दादा जाधव व मान्य परवेश बेलोसे यांची गगन भेदी दारकाळी। सोयरे चषक 2025 मध्ये सहभागी सर्व संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, देणगीदार मान्यवरांचे, आयोजन नियोजन मध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे, टीम मेंबरचे आणि क्रिकेट मध्ये जाण आणणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत। और 29 रनों की जरूरत
6 गेंदे 29 रन 6 गेंदे। क्या होगा इस मैच का? स्ट्राइक एंड पर बल्लेबाज नरसिंह। जी हां, नरसिंह है, जोरदार प्रहार करते हुए दिखाई दिए, मगर फिर से एक बार वही नजारा, ऊंचाई ज्यादा और लंबाई कम। बैकवर्ड स्क्वायर लेग डीप में फील्डर के हाथों में फंस गए और एक बड़ी मछली जाल में। नरसिंह मैदान से बाहर। कौन सा भी हो, मगर वहां पे अगर आपने सही लंबाई और सही दिशा को पकड़कर गेंदबाजी की, बल्लेबाजों को पहचान के गेंदबाजी की, तो आप किसी भी बल्लेबाजों को रोक सकते हो और कितनी भी रनों की संख्या क्यों न हो उसे डिफेंड कर सकते हो। ये दिखाया है गेंदबाज मुरबी के सारे गेंदबाजों ने। संकेत पाटिल ने तो मेडन ओवर से शुरुआत की और उसी के साथ भावेश नाइक ने 12 रन खर्च किए, परेश ठाकुर ने मात्र 4 रन खर्च किए और बंटी ठाकुर ने अब पहली ही गेंद के ऊपर नरसिंह जैसे बल्लेबाज को चलता किया है। वही बंटी, ओहो क्या बात है बंटी की, लाजवाब किसे कहेंगे। बल्लेबाजों को पूरी तरीके से लाजवाब कर दिया है। बल्लेबाजों के पास इन सवालों का जवाब ही नहीं है। अब मात्र 4 गेंदें बची हैं और जीतने के लिए 29 रनों की जरूरत। देखिए अब तो ये मात्र औपचारिकता नजर आ रही है। आहा, इसी बीच जोरदार हिट यहां पे देखने को मिला है और एक सुखद जरूर ये छक्का है, मगर क्या इसका फायदा होगा ये अब देखना होगा, क्योंकि मात्र 3 गेंदें बची है और 23 रनों की जरूरत। लगातार 3 छक्के भी आते हैं तो 18 रन बन सकते हैं। क्या नो बॉल आएगा? जी हाँ, इसमें दबा क्रॉस द लाइन खेला है और वहां पे एक ही रन लेने का इरादा है, क्योंकि बल्लेबाजों की बॉडी लैंग्वेज, उनकी मानसिकता साफ यहां से झलक रही है कि ये मैच उन्होंने गंवा दिया है। कमाल का ये टूर्नामेंट, शानदार टूर्नामेंट, बहुत ही बढ़िया टूर्नामेंट। अलीबाग मुरुड विधानसभा के दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी, इनका जन्मदिन का ये तोहफा हम सभी के लिए। सोयरे चषक 2025 सीजन 7 हम देख रहे हैं और इस प्रतियोगिता का ये अंतिम दिन, कुछ मैच बाकी है। आज हर मैच बेहतरीन होता हुआ, लाजवाब यहां पे होता हुआ, कमाल का होता हुआ, और देखते देखते ये मैच आसानी के साथ जीत लिया है मुरबी टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। एसजे काल आपण एक संघ पाहिला जो टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ होता आणि त्या संघाचं नाव होतं एसजे टायगर। एस फॉर सुशांत, जे फॉर जाधव। सुशांत जाधव हे क्रिकेट बरोबर जोडलेलं नाव आपल्या सर्वांनाच ठाऊक असेल। डिंग डॉंग पुणा या संघामधील एक मुख्य खेळाडू म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली असा हा अफलातून ऑलराऊंडर खेळाडू, परंतु आज मात्र राजकीय क्षेत्रामध्ये भरारी घेत असताना आपण त्याला पाहत आहोत। परंतु त्याला पाहिल्यानंतर मात्र मला राधेची आठवण होते। नाम मध्ये सलमान खानचा लुक जसा होता तसा लुक त्याने धारण केलाय, अर्थात सुशांत जाधव एसजे। वेलकम सुशांत जाधव, आणि त्याचप्रमाणे त्यांचे